न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले हे काम करा. सर्व पैसे मिळतील परत. जर तुम्ही चुकून UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. वास्तविक इथं आम्ही तुम्हाला UPI मधून चुकीचे पेमेंट वसूल करण्याचा मार्ग सांगत आहोत. हे कळल्यानंतर तुम्ही पाठवलेली रक्कम 48 ते 72 तासांच्या आत परत मिळवू शकता. इथं नमूद केलेल्या युक्तीमध्ये तुम्हाला कुठेही धावण्याची गरज नाही. फक्त ऑनलाईन तक्रार करा आणि मग तुम्हाला तुमचा प्रत्येक पैसा परत मिळेल. टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा. चुकीचे UPI पेमेंट होताच सर्वप्रथम बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला कस्टमर सर्व्हिस सेंटर कॉल करणं आवश्यक आहे. आपण इच्छित असल्यास आपण UPI सर्व्हिस प्रोव्हायडरशी देखील संपर्क साधू शकता. 18001201 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून ही तक्रार करता येईल, ज्यामध्ये पेमेंटची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. RBIच्या नियमानुसार तुम्ही तुमच्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरला चुकीच्या पेमेंटबद्दल माहिती देऊन लवकर रिटर्न मिळवू शकता. तुम्हाला गुगल पे, फोन पे, पेटीएम किंवा UPI ॲपच्या कस्टमर केअर सपोर्टला कॉल करून या प्रकरणाची माहिती द्यावी लागेल. जर तुम्हाला ग्राहक सेवेकडून मदत मिळाली नाही तर तुम्ही NPCI पोर्टलवर तक्रार करू शकता. सर्वप्रथम NPCIच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर गेट इन कॉन्टॅक्टवर क्लिक करा. यानंतर विनंती केलेली सर्व माहिती एंटर करा. यामध्ये नाव, ईमेल ID अशी माहिती भरावी लागणार आहे. हे सबमिट केल्यानंतर डिस्प्यूट रेडिशियल मशीन निवडा. तक्रार विभागाखाली व्यवहाराचे डिटेल्स एंटर करा, ज्यामध्ये UPI ट्रान्झॅक्शन ID, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, ट्रान्सफर केलेली रक्कम, ट्रान्झॅक्शनची तारीख, ईमेल ID आणि मोबाईल नंबर याचा समावेश असेल. जिथं कारण विचारलं जाईल तिथं चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केलेले निवडा. यानंतर सबमिट करा. दुसऱ्या बँकेशी किंवा व्यक्तीशी संपर्क साधा. जर तुम्ही चुकून दुसऱ्या व्यक्तीला किंवा बँकेत पैसे ट्रान्सफर केले असतील आणि तुमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधून तुमची समस्या समजावून सांगू शकता. याशिवाय जर पैसे जास्त प्रमाणात असतील आणि परत मिळत नसतील त्यांच्याशी थेट संपर्क साधून तुमची समस्या समजावून सांगू शकता. याशिवाय जर पैसे जास्त प्रमाणात असतील आणि परत मिळत नसतील तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता. पोलिसांचा सायबर क्राईम सेल ही या प्रकरणात मदत करू शकतो. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.